हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे आयुर्वेदाला स्लो ऍक्टिंग म्हणतात. असं अजिबात नाहीये. आयुर्वेद हा अनेक आजारांमध्ये इमर्जन्सी म्हणून काम करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदिक छोट्या छोट्या गोष्टी ज्या फर्स्ट एड म्हणून कशा कामाला येतील हे आपण बघितलं होतं, त्याचा कसा उपयोग होईल हे बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये त्याचा मी पार्ट 2 घेऊन येते. पण त्याबरोबरीनेच आपल्या स्त्रियांना ज्या समस्या भेडसावत आहेत ते म्हणजे केस गळती असणं किंवा स्किन ड्राय होणं, त्वचेला भेगा पडणं, इथपासून ते पाळी उशिरा येणं किंवा अंगावरनं पांढरं पाणी जाणं, यासाठी आपण काय फर्स्ट एड करू शकतो हे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ हा काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता जसं HMPV व्हायरसचं सगळं आपल्याला कळतंय किंवा दिसतंय आपल्या आजूबाजूला. तर खोकला हा आता खूप कॉमन आहे आताच्या वातावरणानुसार सुद्धा. सो खोकला आल्यानंतर ड्राय कफ असू देत किंवा कफ पडणारा जो कफ आहे तो असू देत, त्याच्यासाठी काय करायचं? तर बरीच लोक ही वाफ घेतात सर्दी खोकला झाल्यावर. तर सर्दी खोकला झाल्यावर वाफ कधी घेऊ नये. त्याचं साधं लॉजिक आहे की तुम्ही जेव्हा वाफ घेता तेव्हा तुम्ही पाण्याचे जे काय म्हणू पाण्याचा जो आर्द्रता आहे ती तुम्ही तुमच्या शरीरात घेताय श्वसन नलिकेवाटे, आणि तेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तिथे मॉइश्चर क्रिएट करता आणि त्या मॉइश्चरमुळे तिथे आणखीन जास्त बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे वाढण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला काय करायचं? तर आयुर्वेद असं म्हणतं की स्नेहन आणि स्वेदन, म्हणजे फक्त आपल्या छातीला, पाठीला आणि कपाळावरचा जो भाग आहे, कपाळाचा नाकाचा भाग आहे, त्याच्यावर तिळाचं तेल त्याच्यामध्ये मीठ घालून, सैंधव मीठ घालून ते चांगलं कोमट करून त्याने मसाज करायचं. असं केल्याने काय होतं तर सगळा कफ सुटतो, छाती पूर्णपणे मोकळी होते आणि खोकला सुद्धा कमी व्हायला मदत होते. दुसरी आपण एक गोष्ट करू शकतो की आपल्या घरामध्ये वेलची आणि लवंग ह्या दोन्ही गोष्टी अवेलेबल असतात. 4 ते 5 लवंगा आणि 1 ते 2 वेलची हे आपल्याला तव्यावर हलकं गरम करायचंय. एकदम खूप आपल्याला काही त्याला जळवायचं नाहीये आणि ते बारीक ठेचून ते मध आणि आल्याच्या रसाबरोबर घ्यायचंय. हे करून बघा, ह्यानी खोकला लगेचच कमी व्हायला मदत होते. हल्ली आपल्या सगळ्यांचा स्क्रीन टाइम हा खूप वाढलाय, त्यामुळे डोळे दुखणं, डोळ्यावर ताण येणं किंवा डोळे सुजणं, लाल होणं हे पण खूप कॉमन आहे, किंवा डोळ्यातनं पाणी येणं सुद्धा. अशा वेळेला एक रामबाण उपाय करायचा. आपल्या सगळ्यांच्या घरात तूप असतं, तर ते शक्यतो गाईचं असावं. ते गाईचं तूप आपल्याला कोमट करून त्याचे ड्रॉप्स, जसे आपण आय ड्रॉप्स घालतो तसेच जर आपण ते डोळ्यामध्ये घातले तर त्याने हे दुखणं आणि डोळ्यातनं पाणी येणं हे पूर्णपणे कमी होतं. दुसरं आपण एक करू शकतो ते म्हणजे आपल्याकडे गाईचं दूध सुद्धा असतं बऱ्याच लोकांकडे. सो गाईचं दूध हे आपल्याला थंड वापरायचंय. थंड गाईचं दूध कापसामध्ये बुडवून त्याच्या पट्ट्या आपण डोळ्यावर ठेवू शकतो. त्याने सुद्धा अतिशय चांगला कुलिंग इफेक्ट डोळ्यांना येतो, डोळ्यांचा स्ट्रेस कमी होतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हेच सेम आपण गुलाबाच्या ज्या आपल्याकडे पाकळ्या असतात ना, त्या गुलाबाच्या पाकळ्या कुस्करून काही वेळ पाण्यामध्ये ठेवून ते पाणी थंड करून त्या पाण्याच्या सुद्धा आपण पट्ट्या ह्या डोळ्यावर ठेवू शकतो. कोणत्याही आय ड्रॉप शिवाय सुद्धा डोळ्यांवरचा स्ट्रेस अतिशय उत्तम प्रकारे विदिन 10 मिनिटांमध्ये तो कमी व्हायला मदत होते. आजकाल आपल्याला झोपेचेही खूप प्रॉब्लेम झालेत. आपल्याला बऱ्याच जणांना झोप येत नाही. ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः ही समस्या असते. मग अशा वेळेला झोपेची गोळी घेतली तर त्याची सवय लागते, त्रास होतो. मग काय करायचं? तर इथे स्पेसिफिकली आपल्याला म्हशीचं दूध वापरायचंय, गाईचं दूध वापरायचं नाहीये. तापवून गार केलेलं किंवा कोमट केलेलं म्हशीचं दूध, त्याच्यामध्ये आपल्याला जायफळ किसून घालायचंय आणि ते आपल्याला स्पेशली रात्री झोपताना एक ग्लास भरून म्हशीचं दूध प्यायचंय. असं केल्याने बघा अतिशय छान आणि शांत गाढ झोप लागते. आणखीन एक तुम्ही करू शकता, इथे सुद्धा म्हशीचं प्रॉपर तूप आपल्याला हवंय. हे म्हशीचं तूप कोमट करून आपण दोन्ही नाकपुड्यांमध्ये रात्री झोपताना जर टाकलं तर त्याने सुद्धा अतिशय साऊंड स्लीप येते. आणि हे करून बघा, हा नस्य नावाचा प्रकार आहे. हे केल्यानंतर लगेचच एक 5 ते 10 मिनिटांमध्ये कितीही तुम्हाला झोपेचा त्रास असेल ना तरी झोप लागायला मदत होते. आता थंडीचे दिवस आहेत तर स्किन ड्राय होते आपली, किंवा पायाला पण खूप भेगा वगैरे पडतात. सो त्याच्यासाठी काय करायचं? तर त्याच्यासाठी आपल्याकडे मी मगाशी तुम्हाला रक्तचंदन म्हटलं होतं, त्या रक्तचंदनात चांगलं गाईचं तूप जर आपण मिक्स करून ठेवलं आणि ते कोल्ड क्रीम सारखं फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर रात्री झोपताना त्याचा फूट मसाज केला, म्हणजे ज्या ठिकाणी भेगा आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित लावलं, थोडासा चांगला मसाज केला आणि ड्रायनेस जो स्किनचा आहे त्यावरही कोल्ड क्रीम सारखं जर अप्लाय केलं तर करून बघा, फक्त 7 दिवसामध्ये हा ड्रायनेस आणि पायांच्या भेगा कुठल्याही बाकी एक्सटर्नल टॉपिकल
केमिकलवाल्या कुठल्याही मलमांशिवाय हे पूर्णपणे बरं होतं. केस गळतीची समस्या खूप कॉमन आहे आणि विशेषतः तरुणांमध्ये तर त्याचा खूपच आता सध्या त्रास होतोय. तर अशा वेळेला काय करायचं, तर आपल्याकडे तिळाचं तेल घ्यायचंय आपल्याला आणि हे स्पेसिफिक तिळाचं तेलच घ्यायचंय कारण आयुर्वेदाने ते केश सांगितलेलं आहे. सो हे तिळाच्या तेलामध्ये आपल्याला चांगली 20 ते 25 कढीपत्त्याची पानं वाळवून किंवा वाळवलेली किंवा अशीच सुद्धा आपण घेतली तरी चालतील, ती त्याच्यामध्ये टाकायची आहेत साधारण वाटीभर तेलामध्ये. ते तेल छान गरम करायचंय, भरपूर गरम करायचंय आणि नंतर ते तेल गाळून थोडंसं कोमट करून ते तुमच्या अंघोळीच्या आधी म्हणजे बाथ घेणारी तुम्ही जर थोडं स्काल्पला छानपैकी लावलं, एक तासभर मुरून दिलं आणि नंतर तुम्ही अंघोळ केलीत कुठल्याही हर्बल शॅम्पूनी, तरी सुद्धा हे केस गळणं 15 ते 20 दिवसामध्ये आटोक्यात येतं. तसंच आपला कधी पाय मुरगळला किंवा आपल्याला भाजतं बऱ्याच वेळेला चुकून किंवा काहीतरी चिरताना कापलं जातं, हे गृहिणींना नेहमी होत असतं. किंवा आपल्या अंगावर कधी कधी लाल चट्टे पण उठतात बघा, जे ॲलर्जिक असतात किंवा काही लोकांना पित्तकर गोष्टी खाल्ल्यानंतर ते होतात. या सगळ्याला एक छान रामबाण उपाय म्हणजे रक्तचंदनाची भावली पूर्वी आपल्या घरामध्ये असायची, ती नसेल तर आणून ठेवा. हे रक्तचंदन गार पाण्यामध्ये आपल्याला छान उगाळायचं, जसं आपण देवासाठी जे गंध उगाळतो तसं आपल्याला सहाणेवरती उगाळायचंय आणि त्याचा लेप भाजलेल्या, कापलेल्या, मुरगळलेल्या ठिकाणी किंवा जिकडे लाल चट्टे अशा प्रकारे येतात त्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. तुम्ही बघाल विदिन 5 to 10 मिनिट्स ती जागा पूर्ण थंड होते, शांत होते, सुडिंग आपल्याला वाटायला सुरुवात होते. आणि एवढंच नाही, जर तुम्ही कंटिन्युअसली रोज काही दिवसानंतर रक्तचंदनाची पावडर ही गाईच्या तुपातून मिक्स करून लावायला सुरुवात केलीत ना, तर तो काळसर भाजल्याचा जो डाग असतो तोही 100% निघून जातो हळूहळू. तसंच बाहेरचं कधी आपलं खाणं झालं किंवा काही फूड पॉयझनिंग वगैरे, त्यामुळे उलटी जुलाब हा आपल्याला होत असतो बऱ्याच वेळेला आणि लहान मुलांमध्ये विशेषतः ही तक्रार खूप जास्त प्रमाणात दिसते. सो लहान मुलं, मोठी माणसं आणि ज्या गर्भिणी म्हणजे ज्यांना मोशन सिकनेस असतो किंवा सकाळी उठल्यानंतर ज्यांना मळमळल्यासारखं होतं, उलटी होते, ज्या अशा प्रेग्नंट बायकांसाठी सुद्धा हा उपाय आहे. अगदी सोपा उपाय. आपल्या घरामध्ये मातीची एखादी कवडी असेल किंवा ऍक्च्युअल मातीची जी रंग न लावलेली पणती असते ना, तशी जर काही पणती, म्हणजे बेसिकली आपल्याला मातीचं काहीतरी एखादी एक सबस्टन्स हवाय. सो ते मातीची कवडी किंवा मातीची पणती ही आपल्याला चांगली तापवायची आहे विस्तवावरती आणि ती चांगली उत्तम व्यवस्थित तापली की साधारण कपभर पाण्यामध्ये ती विझवायची. असं आपल्याला 7 टाइम्स 7 वेळा करायचंय आणि नंतर ते पाणी आपल्याला सिप बाय सिप, जसं आपण ORSचं पाणी पितो की नाही, तसं ते पाणी साधंच, गरम वगैरे नाही, हे आपल्याला प्यायचंय. करून बघा, उलटी आणि जुलाब हे इमिडिएटली थांबतात, जे इतर कोणत्याही मेडिसिन्सने किंवा अँटीबायोटिक्सने सुद्धा थांबत नाहीत. आणि शेवटची टीप आपल्या स्त्रियांसाठी, पाळी उशिरा येणं किंवा व्हाईट डिस्चार्ज सुद्धा खूप असतो खूप महिलांना. अर्थात या सगळ्यासाठी तुम्ही तुमच्या वैद्यांकडे जाणं, व्यवस्थित त्यांच्याकडनं औषधं घेणं हे महत्वाचं आहे. पण इमिडिएटली घरातल्या घरात तुम्ही काय करू शकता, तर हे 2 उपाय. ज्यांना व्हाईट डिस्चार्ज खूप होतो त्यांनी तांदूळाचं धुवण प्यायचं असतं. तांदूळाचं धुवण म्हणजे काय, तर आपण आपल्या नॉर्मल जे घरात भात लावण्याच्या आधी तांदूळ जो धुतो तो 1 वेळा 2 वेळा स्वच्छ धुवायचा, त्याचा पॉलिश सगळं जाऊन द्यायचं आणि 3ऱ्या 4थ्यांदा जो तांदूळ आपण व्यवस्थित धुतो, म्हणजे आपण हाताने जो असा काय तो थोडा त्याला क्रश करतो की नाही, त्याचं जे पाणी तयार होतं ते पाणी गाळून तुम्हाला जेवणाच्या अगोदर 1-1 कप प्यायचंय. असं केल्याने व्हाईट डिस्चार्ज हा खूप जास्त प्रमाणामध्ये कमी होतो. आणि ज्यांना पाळी उशिरा येते, डिलेड मेन्सेस येतात, त्यांच्यासाठी काय करता येईल, तर आपल्याकडे मिरी असते घरात, तर त्या मिरीचं चूर्ण किंवा आपल्याकडे पेपर पावडरही असते. सो काळ्या मिरीची जी पावडर असते त्याची तपकिरी सारखी तिचं नाकाद्वारे आपण ओढली ना, तर विदिन 2 to 3 डेज आपल्याला पिरियड्स यायला मदत होते. पण अर्थात मी जसं म्हटलं, वैद्यकीय सल्ल्यानुसारच हे करायचं. सो हा होता आजीबाईच्या बटव्याला दिलेला आयुर्वेदीय सायंटिफिक टच. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आणि शरीर आणि मन यांना स्वस्थ ठेवण्यासाठी वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.